मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग अगदी परफेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे। बऱ्याच मैत्रिणींचे मला खूप कमेंट आलेले आहेत की ताई तुम्ही 42 साइजचं कटोरी ब्लाउज आम्हाला कटिंग दाखवा। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्याची पूर्ण शिलाई सुद्धा तुम्हाला टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला कटिंग सुद्धा बघता येईल आणि हा ब्लाउज कशा पद्धतीने मी शिलाई केलेला आहे ते सुद्धा, टक्स कशा पद्धतीने मी टाकलेला आहे, शिलाई कशा पद्धतीने केलेला आहे, मार्जिन किती पकडलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण की खूप महत्त्वाच्या मी तुम्हाला टिप्स त्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे काही गोष्टी असतात। गळा कसा घ्यायचा आहे आपल्याला या मापासाठी, कटोरी कशी मोजायची आहे ब्लाउजवरून, पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ बघता बघता एक लाईक करायला विसरू नका। आता ह्या ब्लाउजची आपण उंची बघूया। हे पहा, पाठीच्या भागाची नेहमी कधी पण उंची तुम्ही पाठीच्या भागाची मोजत जा, ती बरोबर असते। हे पहा, इथे शोल्डर जॉईंट आहे, इथे जवळून दाखवते मी तुम्हाला जेणेकरून लक्षात येईल तुमच्या। हे पहा, इथे शोल्डर जॉईंट आहे, बघू शकता, इथे शिलाई आहे आणि इथे अशा पद्धतीने ब्लाउज ठेवा। तुमची किती सुद्धा उंची असू द्या, 42 मध्ये किती सुद्धा उंची असू द्या, अशाच पद्धतीने तुम्ही मापे घ्यायची आहेत। हे पहा, असा टेप ठेवा। मी ब्लाउजवरून का दाखवत असते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचा ब्लाउज घेऊन तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने हे मोजून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही काय करत जा, व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत तुमचा ब्लाउज घेत जा आणि पेपर कटिंग मी जसं सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही काढत जा, जेणेकरून ते तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं जाईल। आता इथे उंची आहे 13.5, तर इथे मी 14.5 टाकणार आहे, म्हणजे 1 इंच, 13.5 आहे तर 14.5 टाकणार आहे, म्हणजे 1 इंच वाढून घेणार आहे। आता इथे मी 14.5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने इथे 14.5 घेतलेला आहे, बघू शकता। अशा पद्धतीने मी टेप ठेवलेला आहे, अशा पद्धतीचं ते तुम्ही पेपर कटिंग काढून ठेवा। तुमच्यासाठी मी पेपर कटिंग काढत आहे, नाहीतर मी डायरेक्टली कापडावरती कधी कधी पाठीचा भाग मी काढत असते, फक्त कटोरीचा भाग ह्याच्यावरती मी काढत असते तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे समजायला सोपं जाईल। अशा पद्धतीचे तुम्ही पेपर कटिंग काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते पटकन ब्लाउज पीसावरती ठेवून ते कट करता सुद्धा आलं पाहिजे। आता इथे 14.5 वरती परत एकदा पुढच्या बाजूला मी मार्किंग करून घेते। इथे विसरू नका, जेवढी उंची आहे त्यामध्ये तुम्ही 1 इंच घ्या, जेणेकरून तुम्हाला तो ब्लाउज सुद्धा परफेक्ट बसेल। लक्षात ठेवा, 42 मध्ये तुमची किती सुद्धा उंची असू द्या, त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढ करायला विसरू नका, एवढं इथे फक्त महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा। उंची टाकून घेतलेली आहे पूर्ण, त्यामध्ये 1 इंच आपण वाढवून घेतलं इथे। आता इथे काय टाकायचं आहे, गळा रुंदी आणि शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमचा ब्लाउज घ्या मापाचा तुमच्या जवळ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पटकन लक्षात येईल। व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत तुमचा ब्लाउज घ्या, जेणेकरून जसं सांगेल त्या पद्धतीने, आणि डबल काढा तुम्ही माप, दुसरं पेपर कटिंग घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस होईल त्याच्यावरती आणि परफेक्ट तुम्हाला ते काढता येईल माप। हे पहा, अशा पद्धतीने इथे बटन आहेत बघा, ह्या ब्लाउजला बटन आहेत, तिथे तुम्ही हुक लावले तरी सुद्धा चालते, काही प्रॉब्लेम नाही। फक्त हे इथे मी एक बटन लावून घेतलेला आहे वरच्या बाजूचं। जर तुम्ही हुक लावत असाल तर इथे 1 नंबरचं एक हुक लावून घ्या आणि ते खालच्या बाजूला सुद्धा एक हुक खालच्या बाजूचं लावलं तरी सुद्धा चालेल। हे पहा, अशा पद्धतीने ठेवा पट्टी बरोबर ही लाईनीमध्ये, आणि गळा सुद्धा आपण ज्या पद्धतीने घालतो त्या पद्धतीने हे पहा असा गोल राऊंड मध्ये ठेवून घ्या। हे पहा, इथे बघू शकता, हे पहा अशा एकदम गोल राऊंड मध्ये आपल्याला ब्लाउज ठेवायचा आहे, ज्या पद्धतीने आपण घालतो त्या पद्धतीने। आता इथे हे पहा, अशा पद्धतीने एकदम प्लेन करून घेतलेलं आहे मी। आता इथे इकडच्या बाजूला बाही जॉईंट आहे, इथे लक्ष देऊन बघायचं आहे आपल्याला। पूर्ण ब्लाउजचं शोल्डर मोजून घ्यायचं आहे किती आहे, आपल्या सुद्धा ब्लाउजचा अशाच पद्धतीने आपल्याला मोजता आलं पाहिजे। मी का सांगत असते, कारण की ही पट्टी कोणाची 2.5 इंच असते, कोणाची 2.25 इंच असते, कोणाची 3 सुद्धा असते। 42 साइज मध्ये त्यांनी त्या पद्धतीने असा ब्लाउज घ्या आणि मोजून घ्या तुम्ही, पूर्ण शोल्डर सुद्धा तुम्हाला मोजता आलं पाहिजे मापे, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट टाकता आली पाहिजे। त्यासाठी तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ब्लाउजवरून शिकवत असते, जेणेकरून तुम्हाला ते समजायला सुद्धा खूप सोपं जाईल। आता इथे एक मार्किंग करून घेते मी, आणि इथे एक सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हे मार्किंग आणि हे मार्किंग पूर्ण आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे, खूप महत्वाचं असतं ते। हे पहा, इथे हा टेप ठेवला, इथे हा टेप ठेवला, हे पहा बघू शकता, इथे सुद्धा मी इथपर्यंत हे अंतर मोजून घ्यायचं आहे। आपला 11 भरत आहे, बघू शकता इथे। हे पहा, त्यासाठी मी जवळ घेतलेला आहे। हे पहा, इथं टेप ठेवलेला आहे ह्या मार्किंग वरती। हे पहा बघू शकता, इथे टेप ठेवला, ह्या मार्किंग पर्यंत मोजून घेतलेला आहे मी। हे पहा 11 भरलेला आहे, राईट। तुम्ही सुद्धा असा ब्लाउज घ्या, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, 11.25 भरू द्यात, 10.5 सुद्धा भरू द्यात, ते पट्टे तुमचं इथे कधी 11.5 सुद्धा भरू शकतं, त्यांनी त्या पद्धतीने घ्यायचं आहे। आता इथे माझं किती 11 भरलेलं आहे, तर मी इथे
हे पहा, हे टोक 11 वरती ठेवणार आहे अशा पद्धतीने. आता माझं किती परत एकदा मी तुम्हाला समजावून सांगते. तुमचं इथे किती सुद्धा भरू देत. पूर्ण शोल्डर अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये तुम्ही ब्लाऊज ठेवा आणि इथं मार्किंग करा, इथे एक मार्किंग करा खडूने आणि हे पूर्ण इथून इथपर्यंतचे माप तुम्ही मोजून घ्या. तुमचं किती सुद्धा भरू देत, 11.25 भरू देत, काही प्रॉब्लेम येत नाही. कारण की हे मोठं माप असतं त्याच्यामुळे ते इकडे तिकडे 2 रेषा होऊ शकतं. त्यांनी काय करायचं आहे, हे पहा इथे टेप ठेवा, अशा पद्धतीने इथपर्यंत हे अंतर मोजून घ्या किती आहे. आणि काय करायचं आहे, हे पहा हे टोक जेवढं तुमचं अंतर भरेल त्याच्यावरती हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवा. आता इथे किती भरलं, माझं 11 भरलेलं आहे. मग मी काय करणार आहे, हे टोक 11 वरती ठेवून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि किती येत आहे त्याचा मध्य, 5.5. माझं 5.5 भरलेलं आहे. तर जर तुमचं 11.25 किंवा 11.5 भरलं, तिथे मोठं माप आहे म्हणून सांगते मी, 11.5 11.25 भरलं तर त्यांनी काय करायचं, हे टोक 11.25 वरती ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. मी खूप समजावायचा तुम्हाला प्रयत्न करत आहे कारण की तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे. तुमच्याकडून मला वाटतं तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज यावेत ह्यासाठी. हे पहा इथे हा 11.25 जर तुमचं भरलं तर हे पहा हे टोक 11.25 वरती ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. किती येत आहे त्याचा मध्य, 5.5 आणि 1 रेष आलेला आहे बघा. आणि जर 11.5 भरलं तर हे टोक काय करायचं आहे, तुम्ही 11.5 वरती ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. हे टोक 11.5 वरती ठेवा अशा पद्धतीने. आणि त्याचा मध्य किती येत आहे ते इथे चेक करून घ्या, 5.6. अशा पद्धतीने तुम्ही मोजायला शिका शोल्डर, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचं शोल्डर आणि गळारुंदी व्यवस्थित टाकता आली पाहिजे. तुमचं इथपर्यंत नक्कीच लक्षात आलेलं असेल कारण की मी खूप तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर इथे आपलं किती भरलेलं आहे, 11. तर 11च्या मी इथे निम्मे टाकणार आहे म्हणजे 5.5. हे पहा मी परत एकदा सांगते, 11चे निम्मे. कोणाचं तरी हे माप असू शकणार आहे, पूर्ण शोल्डर कोणाचं तरी इथे 11 भरलेला असणार आहे, त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे. हे पहा हे टोक इथे 11 वरती ठेवून घ्यायचं आहे. जेवढं भरेल तेवढं, मी आता सांगितल्याप्रमाणे जेवढं भरेल तेवढं त्यावरती हे टोक ठेवून घ्यायचं आहे. आणि आपला मध्य इकडे किती येत आहे ते मध्य टाकायचं आहे 5.5. तर इथे लगेच हे पहा बघू शकता, इथून इकडच्या बाजूला 5.5 इंच घ्यायचं आहे मार्किंग करून. लगेच इथे मी बघू शकता, हे पहा 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. पूर्ण शोल्डरचा इथे मध्य टाकलेला आहे. आता इथे आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. गळारुंदी मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा इथे 2.5 घेतलेला आहे मी. गळारुंदीसाठी मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पूर्ण आपण शोल्डर घेतलेलं आहे. मी नेहमी काय करत असते, जेवढं माझं हे पूर्ण शोल्डर भरेल तेवढंच खाली मुंड्याचं सुद्धा मी मार्किंग करत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे पहा हे माप किंवा ह्या मापावरती तुम्ही एकदा एक साधा घ्या ब्लाऊज आणि शिलाई करून बघा, तुम्हाला तो परफेक्टच बसणार आहे. हे पहा इथे मी 5.5 घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा मी मुंड्याचं मार्किंग 5.5 वरती. हे पहा सर्वात आधी ते 5.5 वरती एक मार्किंग करून घेते आणि हे पहा इकडच्या बाजूने 5.5, जेणेकरून ही लाईन ना सरळ लाईनीमध्ये येऊन जाईल, आपली क्रॉसमध्ये होणार नाही. इथे मार्किंग आहेच. आता इथे एक मी सरळ लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. आता इकडच्या बाजूला एक लाईन ओढून घेते, त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं असतं. हे अशा पद्धतीने मी लाईन ओढून घेतलेली आहे. मी इथे कशा पद्धतीने पूर्ण शोल्डर मोजलं आणि त्याचा मध्य करून इथे टाकलेला आहे. ब्लाऊजवरती शोल्डर मोजलं मी, त्याचा मध्य करून इथे टाकला. तुमचा 2 रेषा पुढे सुद्धा येईल. कोणाकोणाचं इथे 5.6 सुद्धा, 5.5 भरलं 5.6 सुद्धा भरेल. त्यांनी काय करायचं आहे, 5.6 असेल हे तर 5.6 जर हे तुमचं भरलं, इथे खालच्या बाजूला सुद्धा 5.6 घ्या. तो ब्लाऊज बसायला खूप व्यवस्थित बसतो. आता ह्याचं किती आलेलं आहे आपलं 5.5. तर मी तुम्हाला हा मुंडा सुद्धा मोजून दाखवते, जेणेकरून अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजून घ्या. जेणेकरून आपलं हे पहा हे गोल राऊंड मध्ये फक्त ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मी इथे एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे सरळ लाईनीमध्ये एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे जॉईंट आहे बघा बाही, इथे शोल्डर जॉईंट आहे बघा वरच्या बाजूला. हे पहा इथे अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज ठेवलेला आहे. हे पहा एकदम गोल राऊंड मध्ये ठेवलेला आहे. आता इथे मी मोजून घेते. हे पहा हे शोल्डर आहे बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने मी टेप ठेवून घेते. बघू शकता हे पहा बरोबर ही 5.5 येत आहे. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे 5.5 आहे, खाली 6 आहे बघू शकता. हे पहा बरोबर इथे बाही आपली जॉईंट आहे. असं सुद्धा तुम्हाला ते मोजता आलं पाहिजे, म्हणजे हे आपलं शोल्डरचं मार्किंग बरोबर आहे आणि हे मुंड्याचं मार्किंग सुद्धा आपलं बरोबर आहे. इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा हा ब्लाऊज आहे, अशा पद्धतीने उलटा करून घेतलेला आहे मी. आता ह्या ब्लाऊजला बटन आहेत बघू शकता, थोडंसं मोठी असते बटनाची, म्हणजे आपण ती पट्टी थोडीशी मोठी काढतो. हे पहा ही बाजू नाही घेणार आहे मी, ही बाजू घेणार आहे.
लुक तयार केलेली ही बाजू घेणार आहे इकडच्या बाजूची। हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे आपला। इथे एक मार्किंग करून घेते मी, हे पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते लक्षात येईल। हे पहा इथे एक मार्किंग करून घेतलं मी। इथे माझी पहिली शिलाई आहे ना तिथे मार्किंग करून घेतलं आणि इथे बघा हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घेते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते समजायला सोपं जाईल। आता आपण मोजून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने मी ब्लाऊज ठेवलेला आहे। इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे आपल्याला। घडी किती आहे फक्त इथे पहिली शिलाई तुम्ही इथे पकडायची आहे, ब्लाऊज अशा पद्धतीने उलटा करून। आणि आपण ब्लाऊजला हुक लावत असेल तर हुकाची बाजू घ्यायची आहे। लुकला आपण मोठी पट्टी काढतो, ह्यामध्ये बघा मी बटन पट्टी आहे ती मोठी घेतलेली आहे। तुम्ही ज्या बाजूला आपलं हुक आहे ना त्या बाजूची बाजू मोजून घ्या तुम्ही। आता इथे आपण बटन आहे त्याच्यामुळे मी ही मोठी पट्टी आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही, त्यासाठी मी इकडची बाजू घेतलेली आहे। या आतमध्ये फोल्ड केलेली आहे, बघू शकता या अशा पद्धतीने, म्हणून मी इकडची बाजू घेतलेली आहे। तुम्ही हुकाची बाजू मोजून घ्या। आता इथे काय करायचं, हे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा। इथे पहिली शिलाई आहे तिथे टेप ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि किती आहे इथपर्यंत हे मोजून घ्यायचं आहे। बरोबर आपलं बघू शकता इथे 10.5 भरलेला आहे। अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज ठेवलेला आहे आणि इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे ते मी मोजून घेते। हे अशा पद्धतीने इथे टेप ठेवलेला आहे, पहिली शिलाई आहे तिथे, हे अशा पद्धतीने। आणि इथे किती आहे माझं 10.5 येत आहे, म्हणजे हे घडी ह्याची आपल्याला 10.5 टाकायची आहे, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे। प्रत्येक साईजसाठी तुम्ही ते करायचं आहे। घडी किती आपली झाली 10.5, त्यामध्ये तुम्ही 2 इंच वाढवायला विसरू नका। आपल्याला 10.5 वरती सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे। घडी आपली 10.5 टाकायची आहे। हे पहा इथून मी इकडच्या बाजूला 10.5 वरती मार्किंग करून घेते। 10.5 घेतलेला आहे आणि पुढच्या बाजूला 2 इंच मी कंपल्सरी ठेवत असते। प्रत्येक ब्लाऊजला फिटिंग ठेवत असते, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने 2 इंच, कारण की ब्लाऊज जर टाईट झाला तर उसवायला आपल्याला ते सोपं पडतं। आणि सुरुवातीला म्हणजे आपण बॉक्स फिटिंग करतो त्याच्यामध्ये आपलं थोडंसं शिलाईमध्ये जातं आणि राहिलेलं शिल्लक आहे तेवढं आपल्याला ते मार्जिन राहून जातं। इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल। फक्त तुम्ही 2 इंच वाढवायला, प्रत्येक साईजमध्ये 2 इंच वाढवायला विसरू नका। आणि रोजचे व्हिडिओ बघत जा, जेणेकरून तुम्हाला ते समजायला सुद्धा सोपं पडेल। आता इथे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। पाठीमागचा भाग काढत आहोत आपण, त्यासाठी 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे। हे पहा ह्या कोपऱ्यापासून इकडच्या बाजूला मी 1.5 इंच घेते। हे पहा मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते। इथे 1.5 इंच घेतलेला आहे आणि पुढच्या भागासाठी आपण 1 इंचावरती आकार देतो। इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे। पाठीमागच्या भागासाठी मी 1.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता हे पहा इथे। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे दोन्ही बाजूंचा मध्य काढायचा आहे। इथली हे अंतर आणि हे या दोन्ही भागांचा आपल्याला मध्य काढायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने टेप किती आला आपलं 5.5, हे टोक 5.5 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे मध्य काढून घ्यायचं आहे। म्हणजे हे अंतर समान भरलं पाहिजे, ही बाजू आणि ही बाजू समान भरलं पाहिजे। आता इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, असे मी ह्याचा मध्य काढून घेतला। आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी। हे पहा इथून हा आकार सुरुवात करायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि वरच्या बाजूला घ्यायचा आहे। इथपर्यंतच हा आकार, जिथे आपण मध्याचं मार्किंग केलं का तिथपर्यंतच हा आपल्याला आकार घ्यायचा आहे। हे पहा इथे मध्याचं मार्किंग आहे, त्याच्या इथून सुरुवात करा, थोडासा राऊंड शेप येईल म्हणजे तुमचा। हे पहा अशा पद्धतीने हा आपल्याला इथून मार्किंग केलं, तिथून परत हा वरच्या बाजूला अशा पद्धतीने। आता खालच्या बाजूला पाठीमागचा गळा टाकायचा आहे आपल्याला। हे पहा तुमचा किती सुद्धा असू द्या पाठीमागचा गळा, अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या। ह्याचा किती भरलेला आहे, राईट 5 भरलेला आहे। कोणाचा 4 असेल, कोणाचा 5 असेल, कोणाचा 3 असतो, कोणाचा 3.5 असतो। फक्त त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढवायला फक्त विसरू नका। आता इथे किती आहे 5 आहे, तर मी 5 आहे तयार, तर मी ते 6 घेणार आहे, कारण की माझं वरच्या बाजूला अर्धा इंच जाईल आणि खालच्या बाजूला पाठीच्या जॉईन करतो आपण तिथे माझं अर्धा इंच जाईल। आणि वरच्या बाजूला पायपिंग जर टाकत असाल किंवा अशा पद्धतीने पलटी जर करत असाल तरी अर्धा इंच शिलाईमध्ये जातं। इथे लक्षात ठेवायचं आहे, नवीनच्या पटकन हे लक्षात येत नाही की ते आपल्याला ते शिलाईमध्ये पकडायचं आहे। तर तुमच्या नक्कीच इथपर्यंत लक्षात आलेलं असेल। आता इथे 5 आहे तर मी 6 टाकणार आहे। तुमचं जेवढं असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढवायला विसरू नका। तर इथे मी 6 वरती मार्किंग करून घेते। 5 आहे तर 6 टाकून घेते खालच्या बाजूने। गळा नेहमी मी खालच्या बाजूनेच मोजत असते, जेवढी माझी पट्टी असेल त्यामध्ये मी खालच्या बाजूने 1 इंच वाढवत असते। आता इथे गळा रुंदीसाठी मार्किंग 2.5 इंच हे वरच्या बाजूला घेतलं, तेच खालच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे। 2.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेते, एक सरळ लाईन ओढून घेते। हे पहा अशा पद्धतीने आणि एक अशा पद्धतीचा बॉक्स करून घेते। हे पहा आता इथे तुम्हाला जो आवडेल त्या गळ्याचा सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता। आणि गोल जर द्यायचा असेल तर आतल्या बाजूला तुम्ही काय करा, हे पहा अशा पद्धतीने इथून
ह्या कोपऱ्यापासून आतल्या बाजूला इथे 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. कोणत्याही साईजमध्ये मी सांगत असते, कोणत्याही गळ्याचा आकार देताना गोल गळ्याचा आकार तर तुम्ही इथे देत असाल तर तुम्ही कोपऱ्यापासून आतल्या बाजूला 1 इंच द्या. आकार खूप व्यवस्थित येतो आणि तो राऊंड शेप सुद्धा आपला व्यवस्थित येतो. इथे 1 इंच दिलेला आहे मी, हे पहा बघू शकता. इथे अशा पद्धतीने हा इथून घ्यायचा आहे, 1 इंच आकार दिला, तिथून हा आकार, हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तो आकार सुद्धा आपला व्यवस्थित येतो. हे पहा अशा पद्धतीने. आता शिलाई करून बरोबर खाली गेल्याच्या नंतर आकार सुद्धा तो खूप व्यवस्थित शिलाई करून सुद्धा तो तयार होतो. आता इथे आपण हा आकार दिलेला आहे, बघू शकता एकदम आपला गोल येणार आहे. आता इथे खालच्या बाजूला कंबर मोजून घ्यायची आहे, ते मार्किंग करायचं आहे आपल्याला. हे पहा चौथा भाग टाकायचा आहे खालच्या बाजूला. सर्वात आधी हे पहा असा ब्लाऊज घ्या तुमचा आणि इथे टेप ठेवायचा. हात पूर्ण ब्लाऊजची आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा, इथून खेचायचा नाही ब्लाऊज. अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये आपल्याला पकडायचं आहे. नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही, अशा पद्धतीने आपण हे पकडायचं आहे. हे पहा बघू शकता. फक्त ब्लाऊज खेचत जाऊ नका, असा व्यवस्थित मोजून घ्या ब्लाऊज. जेवढी तुमची कंबर आहे तेवढी. हे पहा पूर्ण ब्लाऊजची मोजून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. तुम्हाला त्यासाठी एकदम सावकाश दाखवत आहे. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्या. हे पहा बघू शकता इथे राईट आपली 34 कंबर भरलेली आहे. हे सुद्धा माप कोणाचं तरी असणार आहे. हे पहा राईट आपली ही 34 कंबर भरलेली आहे. 34 भरली. आता इथे काय करायचं, हे पहा हे टेपचं टोक, हे टोक 34 वरती ठेवायचं. खूप सोपं आहे, नक्की लक्षात बसणार आहे पटकन तुमच्या. हे पहा 34 भरली कंबर, तुमची किती सुद्धा तिथे भरू द्यात, 33 भरू द्यात, 33.5 सुद्धा भरू द्यात, 34.5 सुद्धा भरू द्यात. हे टोक कुठे येईल तिथपर्यंत ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे किती भरली आपली 34 भरलेली आहे. हे टोक मी 34 वरती ठेवते, तुमची किती सुद्धा भरू द्यात. हे टोक त्याच्यावरती तुम्ही ठेवून घ्यायचं आहे. कंबर घेर जेवढी भरेल त्याच्यावर, इकडे तिकडे 2 रेषा होत असतं. हे टोक 34 वरती मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. आता बघू शकता ह्याचं निम्म आपल्याला करायचं आहे. हे पहा हे 34 वरती टोक ठेवलं अशा पद्धतीने. हे पहा आता इकडे बघायचं आहे किती भरलं आपलं 17 दुने 34. आता इथे बघा हे टोक परत आपल्याला 17 कुठं आलं तिथे ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि बघून घ्यायचं आहे आपल्याला किती शिल्लक राहिलेला आहे. त्याचा 17च्या निम्मे आपल्याला किती झालेला आहे, म्हणजे 8.5 झालेला आहे. तेच आपलं हे कमरेचं फिटिंग त्याच्यावरती येत असते. आता इथे 8.5 वरती मी मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. इथे मी इथून इकडच्या बाजूला 8.5 जेवढं आपलं शिल्लक राहिलं कंबर मोजून तेवढं मी 8.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे आपली फिटिंग त्याच्यावरतीच येणार आहे. आता इथे पुढच्या बाजूला 1 इंच आपल्याला पाठीच्या टक्ससाठी लागतं. 1 इंच आपण अर्धा इंचाचा टक्स देतो. तिथे पुढच्या बाजूला मी 1 इंच वाढून घेते. हे पहा इथे आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन तुम्ही ठेवत जा. हे पहा जरी टाईट झाला तरी ती उसवायला सोपं पडतं. हे पहा 2 इंच टिकले असतात, कधी कधी बऱ्याच ब्लाऊजला टिकल्या सुद्धा असतात. त्यासाठी बॉक्स फिटिंग तुम्ही करत जा. अर्धा इंच ते शिलाईमध्ये जातं आपलं, त्याच्या पुढच्या दृष्टीने मग तुम्ही 2 इंच वाढून घेत जा, जेणेकरून तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता 2 इंच पुढच्या बाजूला कंबर आपली किती टाकली, जेवढी चौथा भाग मोजला, 8.5 भरलं. पुढच्या बाजूला मी 1 इंच वाढून घेतलेला आहे. आता पुढच्या बाजूला मी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवते. हे पहा इथे 1 इंचाच्या पुढे 2 इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिन. हे पहा इथे शिलाई मार्जिन मी घेतलं 2 इंच. आता इथे हे पहा हे मार्जिनची लाईन इथपर्यंत ओढून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा ही सर्वात आधी लाईन ओढून घेऊया आपण अशा पद्धतीने. आता ही शिलाईची मार्जिनची लाईन ओढून घेऊया आतल्या बाजूची, त्याच्यावरती आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे. बघा तुम्ही हे जेवढी गडी आहे तिथे फिटिंग येईल आणि कंबर फिटिंग तुमची ह्याच्यावरतीच येणार आहे. हे माप सुद्धा कोणाचं तरी असणार आहे. आणि टक्सला बरोबर हे आपण 1 इंच वाढवून घेतलेलं आहे ना, तेच बरोबर इथे पाठीच्या बाजूला, इथे पाठीचा आपला गळा येतो त्याच्या बाजूला बरोबर आपण हे टक्स देतो. त्यासाठी हे 1 इंच आपण हे वाढवून घेतलं. तुमचं इथपर्यंत तर हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आपण कशा पद्धतीने हे मोजून घ्यायचं आहे. इथे पाठीचा टक्स द्यायचा आहे. इकडून इकडच्या बाजूला 4 इंच घेतलं तरी चालेल, किंवा नेहमी तुम्ही ज्या पद्धतीने देता त्या पद्धतीने इथे दिला तरी सुद्धा चालेल. फक्त जास्त जवळ घेत जाऊ नका, थोडंसं तरी अंतर ठेवत जा, जो दिसायला सुद्धा मग व्यवस्थित दिसतो. आता इथे मी 4 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे, आणि उभं सुद्धा मी 4.5 इंचावरती देते उभा टक्स, किंवा 4 इंच घेतला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. किंवा 4 इंच घेते काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही रोजचा ब्लाऊजचा ज्या पद्धतीने देता तो इथे दिला तरी चालतो, फक्त जास्त असं जवळ घेत जाऊ नका. हे पहा एक सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला हे वाढून घेतलेलं आपण अर्धा इंच इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलं होतं इथलं. हे पहा असा त्रिकोण करून घ्या.
हे पहा असा त्रिकोण करून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे कट मारून ठेवायचं, जेणेकरून काय होईल दोन्ही बाजूंना पण ते समान होईल मार्किंग. हे आपलं पाठीचं मार्किंग व्यवस्थित परफेक्ट तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि एक सांगायचं राहिलेलं आहे, जर इथे वरती 2.5 ठेवतं कोण कोण आणि जर थोडासा रुंद गळा आवडतो कोणाकोणाला, बऱ्याच मैत्रिणीला रुंद गळा थोडासा खालच्या बाजूला आवडतो, त्यांच्यासाठी मी सांगणार आहे. खूप महत्वाचं आहे. छोटे छोटे गोष्टी असतात बघा, ते आपल्याला माहित नसतात. इथे 2.5 घेतलं, खाली सुद्धा आपण 2.5 घेतलं, अशा पद्धतीने 1 इंच इथून आकार दिलेला आहे. त्यांनी काय करायचं आहे, जर रुंद तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर अशा पद्धतीने तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल. आता इथे मग तुम्ही काय करता, 2.5 घ्या. 2.5 घेतलेला आहे रेग्युलर मापासाठी, आपण 2.5 घेतलं. इथे तुम्ही 2.25 इंच घेतलं तरी चालेल. हे पहा इथे 2.25 घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे काय करा, हे पहा अशा पद्धतीने मग क्रॉस लाईन घ्या. ही आहे तेवढंच 2.5 वरच्या बाजूला ठेवायचं आहे तेवढंच 2.5. फक्त इथून तुम्हाला रुंद हवा असेल, कोणाकोणाला आवडतो रुंद गळा थोडासा खालच्या बाजूला, इथून त्यांनी काय करायचं, इथून इथे 2.25 घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आहे मग काय करा तुम्ही, हे पहा अशी क्रॉस लाईन मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे वरचं 2.5च ठेवा, फक्त इथे 2.25 घ्या आणि मी असाच बॉक्स करून घ्या. आता इथे काय करा तुम्ही, हे आपण 2.25 घेतलं, तिथून अशा पद्धतीने 1 इंच घ्या. हे पहा इथे 1 इंच घ्या. रुंद आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे. हे पहा त्यांनी मग काय करायचं, इथून आकार द्यायचा आहे थोडासा बाहेरच्या बाजूने. हे पहा अशा पद्धतीने 2.25 घेतलं तरी 1 इंच तिथून इथपर्यंत घ्या आणि 2.5 घेतलं तरी सुद्धा तुम्ही इथून आतल्या बाजूला 1 इंच घ्या अशा पद्धतीने. हे पहा नक्कीच तुमचा गोल राऊंड मध्ये आकार तिथे येणार आहे. आता आपल्याला पुढची बाजू काढायची आहे, खूप महत्वाची आहे, लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. खूप महत्वाच्या मी तुम्हाला टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता इथे आपण पाठीच्या भागासाठी पाठीचा भाग व्यवस्थित काढला. पाठीच्या भागासाठी आपण 1 इंच उंची इथं वाढवून घेतो बरोबर. पण पुढच्या भागाला आपण उंची आहे तेवढीच टाकायची आहे, कारण की इथे क्रॉस पट्टी आपण सेपरेट काढत असतो. ते सुद्धा कशा पद्धतीने काढायचे आहे पाठीचा भाग ठेवून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता इथे पुढचा भाग काढायचा आहे. हे पहा ब्लाऊज घ्या, तुमचा आहे तेवढीच उंची तिथे टाकायची आहे. ब्लाऊजची जेवढी तुमची तयार आहे तेवढी. त्यासाठी मी परत एकदा तुम्हाला ह्याच्यावरती दाखवते. हे पहा इथे ठेवा, शोल्डर तयार आहे तिथे टेप अशा पद्धतीने ठेवा. 13.5 तयार आहे, तर इथे 13.5 आहे तेवढीच इथे पुढच्या भागासाठी आपल्याला टाकायची आहे, कारण की इथे क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढतो. आता इथे 13.5 वरती मी मार्किंग करून घेते सर्वात आधी. हे पहा इथे 13.5 घेते, पुढच्या बाजूला पण मी 13.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पुढच्या बाजूची उंची आहे तेवढीच इथे टाकायची आहे. आता इथे प्रत्येक कटोरीच्या ब्लाऊजमध्ये हे करत असते मी, 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला. नंतर गळारुंदी आणि शोल्डरचं मार्किंग नंतर करायचं आहे, कारण की ही कटोरी काढतो आपण, ह्यामध्येच आपल्याला हे सर्व काढायचं आहे. हे पहा इथं 1.5 इंच घ्यायचं आहे, इथं 1.5 इंच घ्यायचं आहे, खालीपर्यंत 1.5 इंच घ्यायचं आहे. ही वाढवा कटोरी नाहीये, खूप सोपी पद्धत आहे, तुमच्या नक्की लक्षात बसणार आहे. हे पहा इथे 1.5 इंच घेतलेला आहे, खालीपर्यंत मी 1.5 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. तिथे थोडाफार कटोरीचा आकार येतो, त्यासाठी मी इथे वाढवून घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने 1.5 इंच सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. प्रत्येक साईजसाठी आहे हे, कोणतीही साईज काढा तुम्ही, 28 ते 42 पर्यंत काढले, कुठलीही साईज असू द्यात. हे 1.5 इंच कंपल्सरी वाढवून घ्यायचं आहे. आता इथे पुढच्या बाजूला गळारुंदी आणि शोल्डर आहे तेच आपल्याला टाकायचं आहे. पाठीच्या भागात जर जेवढं घेतलं तेवढंच, किंवा हा पाठीचा भाग आपण आत्ता काढलेला तो अशा पद्धतीने फक्त हे 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला. हे पहा आहे असाच हा ठेवून घ्या, खूप सोपं आहे, नक्की लक्षात बसणार आहे. हे पहा इथे एक मार्किंग करून घेते मी आणि इथे गळारुंदीचं मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने बाजूला काढून घेते मी. आता इथे गळारुंदी आपली 2.5 आणि हे पुढच्या बाजूचं आपलं शोल्डर, हे आपलं 5.5 आहे, बघू शकता इथे 5.5 आहे. तेच आपल्याला खालच्या बाजूला आधी सर्वात आधी मुंड्याचं मार्किंग करून घेऊया आपण 5.5. हे पहा इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते. इकडच्या बाजूने हे सोडून इकडच्या बाजूने मी 5.5 मोजून घेते. हे पहा इथे 5.5 आहे बघा इथे. हे पहा जेणेकरून लाईन आपली क्रॉस जाणार नाही. हे पहा अशा पद्धतीने घेतलेलं आहे मी. आता एक सरळ लाईन ओढून घेते ह्याच्यावरती इथपर्यंत, कुठे 5.5 आला तिथपर्यंत. आता इथे एक छातीसाठी मार्किंग करायचं आहे आपल्याला, ते इथं लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पाठीच्या भागाला किती घेतले आपण, हे पहा मी परत दाखवते तुम्हाला, नवीनचे आहे, पटकन लक्षात येत नाही.
हे पाय हे आपण किती घेतलं 10.5 घेतलं आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढून घेतलेलं आहे. तेच इथं टाकायचं आहे. हे सोडून द्यायचं आहे. हे पा हे सोडून देऊन पुढच्या बाजूला हे पा अशा पद्धतीने इथे मी 10.5 वरती मार्किंग करून घेते. हे पा इकडच्या बाजूला इथे 10.5 आहे बघा. हे पा इथे हे सोडून द्यायचं आहे 1.5 इंच आणि पुढच्या बाजूला इथं मार्किंग करून घेते आणि पुढच्या बाजूला मी 2 इंच घेते. हे पा अशा पद्धतीने एक लाईन मारून घेते. हे पा इथे माझी फिटिंग येणार आहे आणि इथे हे जास्तीचं आपण पकडलेलं मार्जिन. आता इथे काय करायचं आहे कंबर आपली हे पा हे मोजून घ्यायचं आहे. किती आहे आपलं ते अंतर किंवा तुम्ही काय करा आता ही पाठीचा भाग काढला. हे पा अशा पद्धतीने ठेवा. फक्त हे 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला हे पा आहे असंच ठेवा ह्याच्यावरती. हे पा इथे एक मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या. असं ठेवून केलं तरी चालेल आणि ही लाईन जोडून घ्या. हे पा अशा पद्धतीने ही पण लाईन जोडून घ्या अशा पद्धतीने. हे पा बरोबर आपली फिटिंग सुद्धा त्याच्यावरती येणार आहे. झालं आता परफेक्ट हे मार्किंग. आता इथे आपण मुंड्यासाठी पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला आकार द्यायचा आहे. तो आपण 1 इंचावरती घेतो. ह्या कोपऱ्यापासून इकडच्या बाजूला 1 इंच द्यायचा आहे आपल्याला. पाठीमागच्या भागाचा आपण 1.5 वरती दिलेला आहे. इथे आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. आता ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. हे पा 5.5चा हे पा हे टोक 5.5 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने. इथे एक मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे पा अशा पद्धतीने बघू शकता आकार सुद्धा आपला खूप व्यवस्थित येतो. अशा पद्धतीने ह्या 2 बाजूंचं तुम्ही मध्य काढायला विसरू नका. मध्य काढा. इथे मार्किंग करून घ्या आणि इथून 1 इंच घेतलेला आहे पुढच्या भागासाठी. पाठीमागच्या भागासाठी 1.5 घ्या आणि मग नंतर हा मुंड्याचा आकार तुम्ही इथे द्यायचा आहे. तो परफेक्ट आहे. मी शिलाई सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. जरा जवळून दाखवते मी तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. हे पा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवा तुमचा एकदम गोल आकारामध्ये. हे पा अशा पद्धतीने एकदम गोल आकारामध्ये अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण घालतो त्या पद्धतीने असा ठेवा ब्लाऊज. हे पा हे शोल्डर आहे तिथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. हे पा इथे शोल्डर आहे बघू शकता. हे पा अशा पद्धतीने ठेवा. आता इथे काय करायचं आहे हे पा ही पायपिंग आहे बघू शकता. हे पा इथे एक मार्किंग करून घेते सर्व लाईनमध्ये मी. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमचा गळा किती सुद्धा भरू देत तिथे अशा पद्धतीने तुम्ही ठेवा एकदम गोल आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण घालतो त्या पद्धतीमध्ये. आणि हे पा ही पायपिंग आहे इथे. हे पा ही लाईन ओढून घ्या सरळ. नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीची लाईन ओढून घ्या खडूच्या साह्याने. आता इथे काय करा हे पा हे शोल्डर आहे मार्किंग केलेलं. हे पा अशा पद्धतीने आणि इथून इथपर्यंत अंतर हे मोजून घ्यायचं आहे. हे पा असा टेप ठेवा. हे पा बघू शकता 6 भरलेला आहे आपलं. हे पा असा टेप ठेवलेला आहे मी. हे पा इथे शोल्डर आहे. हे पा अशा पद्धतीने इथे बरोबर ठेवा इथे ह्या लाईनीवरती. हे पा अशा पद्धतीने बघू शकता. इथे व्यवस्थित फक्त ब्लाऊज ठेवा तुमचा. इथे 5.25 भरू द्यात 6 भरू द्यात 5.5 भरू द्यात किती सुद्धा गळा भरू द्यात. अशा पद्धतीने तुम्ही गळा मोजून घ्यायचा आहे तुमच्या ब्लाऊजचा परफेक्ट बसणाऱ्या. अशा पद्धतीने मोजून घ्या तुम्ही गळा आणि गळा पुढच्या बाजूचा आहे तेवढाच टाकायचा आहे. त्यामध्ये वाढ करायची नाहीये. अशा पद्धतीने मोजून घ्या. तुमचा किती सुद्धा भरू द्यात 5.5 भरू द्यात 5.25 भरू द्यात थोडंसं जास्त 6 पेक्षा जास्त भरला तरी अशाच पद्धतीने तुम्ही हे मोजून घ्यायचं आहे अंतर आणि आहे तेवढाच गळा ब्लाऊजवरती टाका. आता इथे किती भरलेला आहे आपला 6 भरलेला आहे. आता इथे पण आपल्याला 6च टाकायचं आहे. हे 1.5 इंच सोडून देऊन इकडच्या बाजूला आपण हे गळारुंदीचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती 6 टाकायचं आहे. हे पा इथे 6 वरती मी मार्किंग करून घेते. हे पा इथे 6 वरती मार्किंग करून घेतलं. इकडे गळारुंदी मी 2.5 ठेवते. जेवढी वरती ठेवली तिथे तेवढीच मी इथे खाली सुद्धा ठेवलेली आहे. आता इथे मी एक चौकोन करून घेते. हे पा हा मी चौकोन करून घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक कटोरीच्या ब्लाऊजमध्ये मी ते करत असते. तुम्हाला सुद्धा आता माहित झालेलं आहे. बऱ्याच मैत्रिणींनी माझे कटोरीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. प्रत्येक साईजसाठी आहे हे. इथून वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचा आहे. आपल्याला तो आकार वरून येणारा असतो त्यासाठी. इथून इकडं ह्या रेषेवरती हे पा अशा पद्धतीने हे गळा आहे तेवढाच इथे टाकायचा आहे. जेवढा आहे तेवढा इथे टाकायचा आहे. तुमचा किती पण असू द्या तेवढा इथे गळा टाकून घ्या. हे 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला हे मार्किंग केले आहे त्या मार्किंगवरती हे पा आहे तेवढा टाकायचा आहे आणि इथे 1 इंच घ्यायचा आहे आपल्याला. हे पा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला सर्वात आधी आपण आकार देऊया गळ्याचा. हे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आपल्याला. हे पा अशा पद्धतीने इथे मी अंतर माझं किती भरलेलं आहे बघू शकता तुम्ही.
1ला थोडंसं कमी भरलेलं आहे बघा. हे पहा 1ला 2 रेषा कमी आहे, तेवढं अंतर इथे भरलेलं आहे. किंवा तुम्ही तिथे मार्किंग करून घ्या. 1ला 2 रेषा कमी भरलेला आहे, बघू शकता इथे 1 आहे आणि हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. आणि नंतर हा आकार दिला तरी सुद्धा चालते, फक्त इथे 1 इंच घ्या. आहे तेवढाच गळा टाकत जा. वरच्या बाजूला अर्धा इंच वाढवत घेऊन जाऊ नका, नाहीतर तुम्हाला वाटेल बरोबर येईल का आपलं, ते बरोबर येत असतं. आणि शोल्डर जर तुमचं वरच्या बाजूला जर तुम्ही अर्धा इंच वाढून घेतलं, तुम्हाला वाटेल की शोल्डरमध्ये ते अर्धा इंच जाईल, तसं नसतं. वाढून घेतलं तर तिथे तुमचं शोल्डर उतरून जाणार. आता इथे किती घेतलेलं आहे आपण, हे 6. इथे आहे तेवढा. तुम्हाला मी आता हे मोजून पण दाखवणार आहे. हे पहा ब्लाऊज आहे मापाचा, आहे तेवढंच आपण टाकलेलं आहे 6 इंच. आता इथे बघू शकता, हे पहा हे शोल्डर आहे, वरच्या बाजूला ते अर्धा इंच शिवण्यामध्ये जातं. इथे वरती एक मार्किंग करून घेते वाटलं तर तुम्हाला समजण्यासाठी. हे पहा वरच्या बाजूला मी अर्धा इंच इथे मार्किंग करून घेते, म्हणजे हे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये गेलेलं आहे अशा पद्धतीने. आणि इथे पण अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेलं आहे, ते इथे खडूने मार्किंग करून घेते खालच्या बाजूला. कटोरी जॉईन करताना ते अर्धा इंच शिलाईमध्ये आपलं जातं आणि वरच्या बाजूला शोल्डर जॉईन करताना आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. इथे फक्त इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता हे मोजून घ्यायचं आहे पूर्ण ह्या ज्या अर्धा इंचाच्या बाहेरचं आणि हे अर्धा इंचाच्या इकडचं पण हे बाहेरचं, म्हणजे ते पूर्ण मोजून घ्यायचं आहे आपल्याला. अजून हे आपल्याला कटिंग करतोय आपण, हे आपल्याला शिलाई करायचं आहे असं तुम्ही समजून चालायचं आहे, तर तुमच्या लक्षात बसणार आहे. हे पहा आता हे बाहेरचं पण अंतर आणि हे बाहेरचं पण अंतर त्याच्या सहित आपल्याला ते पकडायचं आहे. किती येत आहे ते भरेल आपलं ते बघून घेऊया. हे पहा इथे सुद्धा मी बाहेर पकडलेला आहे टेप. हे पहा शोल्डरच्या वरती. हे पहा जरा जवळून दाखवते. हे पहा वरती पकडलेला आहे मी टेप इथे, आणि इथे सुद्धा मी हे शोल्डर हे पहा बघू शकता. इथे कटोरी जॉईंट आहे, तुम्हाला दिसत पण असेल इथे कटोरी जॉईंट आहे बघा. इथे हे पहा खालून ही कटोरी जॉईंट आलेली आहे इथे, आणि इथे खाली अर्धा गेलेलं सुद्धा पकडलेलं आहे. तुम्ही सुद्धा असं मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने किती भरलं आपलं हे बाहेरचं पण, आणि हे अंतर किती भरलं 5 भरलेलं आहे, राईट. हे पहा हे बाहेरचं आणि हे अंतर आपलं किती भरलं 5. आता इथे मी तुम्हाला दाखवते आपलं 5 भरते का ते बघूया आपण. बघू शकता इथे हे पहा राईट आपलं हे 5 भरलेलं आहे. हे पहा पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला, इथे आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार. हा पहा इथे सुद्धा तुमचं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार, इथे अर्धा इंच जाणार आणि इथे अर्धा इंच जाणार. आता आपण ह्याच्यावरती मोजूया. ब्लाऊजवरती आपलं हे परफेक्ट शोल्डर न उतरणारा ब्लाऊज आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, हे पहा हे शोल्डर आहे इथे, इथे कटोरी जॉईंट आहे. त्यासाठी मी तुम्हाला जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला ते समजायला सुद्धा सोपं जाईल. हे पहा इथे ठेवून दाखवते. आता हे परफेक्ट आपलं हे पण वरच्या बाजूला शिलाई करून जाणार, हे पण खालच्या बाजूला शिलाई करून जाणार. आता इथे बघू शकता, हे पहा इथे कटोरी जॉईंट आहे, इथे शोल्डर जॉईंट आहे. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. नक्की इथपर्यंत तुमच्या नक्की लक्षात आलेलं असणार आहे, कारण की खूप तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगितलेलं आहे. असं वरच्या बाजूला अर्धा इंच तुम्ही कधीही वाढवून घेऊ जाऊ नका, कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या मला कमेंट आलेल्या आहेत, परफेक्ट बसलेले आहेत ते ब्लाऊज त्यांना. त्यासाठी तुम्ही काय करायचं, अर्धा इंच वरच्या बाजूला वाढवायची काही गरज नाही आहे, तेवढाच गळा इथे टाकत जा. तुमच्या नक्की इथपर्यंत लक्षात आलेलं असेल. हे पहा बरोबर आपलं हे परफेक्ट गळा तयार होतो शिलाई करून. हे अर्धा इंच जाऊन आणि हे अर्धा इंच जाऊन. बघा आता बघू शकता इथे पण शोल्डर हे तयार आहे, इथे पण शोल्डर. हे पहा बघू शकता. त्यासाठी मी इथे खूप समजावायचं तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रयत्न करत असते. एवढं कोण तुम्हाला समजून सुद्धा सांगणार नाहीये. त्याच्यामुळे ब्लाऊजचा गळा तुमचा किती सुद्धा भरवत्यात, तिथे 5.5 भरवत्यात, 5.25 सुद्धा भरवत्यात आहे, तेवढाच टाकायचा आहे, वाढ करायची नाहीये. ते बरोबर शिलाई करून तेवढा बरोबर होतो. एकदा एक साधा शिलाई करून बघा, आणि नंतर भारी भारी ब्लाऊज असतील ते कट करून नंतर शिलाई सुद्धा तुम्ही ते करू शकता. आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ बघा, मी ते सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट टाकणार आहे. आता इथे काय करायचं आहे, कटोरी मोजून घ्यायची आहे आपल्याला. हे आता पकडायचं आहे 1.5 इंच आपण पकडलं, हे जास्तीचं घेतलेले आहे ही लाईन आपण 1.5 इंचाची. हे 1.5 इंच घेतलेलं आहे ना आपण खालीपर्यंत, ते आपल्याला इथं पकडायचं आहे. आता ते धरून आपण कटोरीचं मार्किंग करणार आहोत. ब्लाऊजवरतीच घेणार आहोत आपण कटोरी, मोजून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथून इथपर्यंतची पूर्ण कटोरी आपल्याला मोजून घ्यायची आहे. कुठली सुद्धा एक बाजू घेतली तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. इथे बघूया आपण किती तयार आहे. पहा इथे जॉईंट आहे, बघू शकता. मार्किंग करून घेते म्हणजे जेणेकरून तुमच्या सुद्धा ते लक्षात येईल. हे पहा इथे आणि इथे सुद्धा घेते. इथे बटन पट्टी आहे बघा पुढच्या बाजूला. हे पहा इथे किती तयार आहे आपले 6 तयार आहे. इकडच्या बाजूची पण मी तुम्हाला दाखवते. कुठली बाजू घेतली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही मैत्रिणींनो. हे पहा इथं पण मार्किंग करून घेते. ही आपण मोजून बघूया. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवते. इथे बघू शकता ही सुद्धा 6 भरलेली आहे. कोणती सुद्धा बाजूची घेतली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. ह्या बाजूची घेऊया आपण. ही बटनची पट्टी आहे म्हणजे तुमच्या लक्षात येणार नाही, त्यासाठी मी इकडच्या बाजूची घेते. दोन्ही सुद्धा काय आपले 6 भरलेले आहेत, त्याच्यामुळे कोणत्याही बाजूची घेतली तरी सुद्धा चालेल.
आता इथे आहे तेवढी आपल्याला घ्यायची आहे 6. इथे किती भरली आपली 6. त्यामध्ये आपल्याला परत एकदा मी सांगते तुम्हाला, हे पहा ही आपली 6 भरलेली आहे. तुमची किती सुद्धा इथे भरू द्यात. कटोरी अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. प्रत्येक इथून इथे मार्किंग करा, इथपर्यंत कुठे जॉईंट आहे तिथपर्यंत ही पूर्ण कटोरी मोजून घ्या. इथूनची इथपर्यंतची तुमची किती सुद्धा भरू द्यात तिथे. मग तुम्ही काय करा, ती कटोरीचं मार्किंग हे पहा अशा पद्धतीने इथून आता हे पकडायचं आहे आपल्याला. इथून किती भरली आपली सर्वात आधी ते मार्किंग करूया आपण. 6 भरलेली आहे ते मार्किंग करूया. हे पहा इथे मी मार्किंग केलं. पुढच्या बाजूला किती पण भरू द्यात 2 इंच तिथे पुढच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे. प्रत्येक कटोरीच्या साईजमध्ये किती सुद्धा साईज असू द्या तुमची, जेवढी भरेल त्यामध्ये 2 इंच पुढच्या बाजूला हे वाढून घ्यायचं आहे. इथे मी 2 इंच वाढून घेते पुढच्या बाजूला. आपली ही काय केलेली आहे, जेवढी भरली तेवढी इथे टाकली, जेवढी भरली इथे एवढी टाकली आणि 2 इंच पुढच्या बाजूला आपल्याला त्या टक्स द्यावा लागतो कटोरीला. त्यासाठी आपण हे 2 इंच पुढच्या बाजूला वाढवून घेतलेलं आहे. इथपर्यंत तुमचं नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता इथे काय करायचं आहे, फिटिंगच्या बाजूला ह्या बाजूला इथून वरती 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा इथे इथून वरच्या बाजूला 2 इंच, कारण ती आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढत असतो. 2 इंच वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलं. इथून खालच्या बाजूने वरच्या बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा हे फिटिंगच्या बाजूचं असतं. हे पहा हे मार्किंग क्रॉसपट्टी इथे आपण सेपरेट काढतो. आता इथे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी सांगते तुम्हाला, हे इथलं अंतर असतं. क्रॉसपट्टी इथे आपण सेपरेट काढतो. हे पहा इथे जॉईंट आहे बघा, हा मुंडा वरून येणारा बाही जॉईंट आहे. हे पहा इथे वरच्या बाजूला मी अर्धा इंच पकडते. इथे क्रॉसपट्टी माझी जॉईंट आहे बघू शकता. इथे खालच्या बाजूला सुद्धा मी अर्धा इंच पकडते अशा पद्धतीने. आता हे बाहेरचं पकडायचं, हे तयार आहे. आतल्या बाजूचं हे तयार आहे. आता इथे बाहेरचं पकडायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नाहीतर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल, हे अंतर आपण कशा पद्धतीने हे घेतलेलं आहे. आता इथे हे बाहेरचं पकडायचं आहे, शिलाईचं, हे शिलाई करून तयार आहे. हे बाहेरचं अंतर किती भरलेलं आहे, हे पहा इथे टेप ठेवते मी. हे बाहेरच्या अंतरावरती आपल्याला हे अजून शिलाई करायचं आहे. म्हणजे अर्धा इंच आतमध्ये गेलेलं आहे ते तयार आहे. हे सुद्धा ते तयार आहे. हे बाहेरचं पकडायचं आहे. आपण मार्किंग केलेलं अर्धा इंचाचे ह्या वरचं. हे पहा अशा पद्धतीने किती आहे 6. किती भरलेलं आहे, हे बाहेरचं पकडलेलं आहे. अर्धा इंच आतमध्ये गेलेलं आहे ते तयार आहे. हे पण हे तयार आहे. ह्याच्या बाहेरचं पकडलेलं आहे मी. आपल्याला अजून हे शिलाई करायचं आहे. असं धरून पकडून चाला तुम्ही. आता हे बाहेरचं अशा पद्धतीने मी टेप ठेवते. इकडे पण टेप ठेवते. बघू शकता इथे 6 भरलेलं आहे. म्हणजे हे अंतर मी हे पहा अशा पद्धतीने हे बरोबर हे पहा इथून मी हे 6 घेतलेलं आहे. म्हणजे क्रॉसपट्टी आपण ते सेपरेट काढतो. तुमचं इथे किती सुद्धा भरू द्यात, किंवा डायरेक्टली तुम्ही 2 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. असं मोजून नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. मी तुम्हाला फक्त समजून सांगितलं, जेणेकरून तुमच्या मनात कुठे प्रश्न नको निर्माण व्हायला की हे ताईंनी असं 2 इंच का घेतलं इथे. त्यासाठी मी तुम्हाला हे समजून सांगितलं. तुम्ही इथे 2 इंच प्रत्येक ब्लाऊजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. फक्त जशा पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही उंची टाकून घ्या. इथे 2 ठेवलं तरी सुद्धा चालेल. प्रत्येक ब्लाऊजसाठी 2 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपण 2 इंच घेतलेलं आहे. इथे आता बघायचं आहे, हे पहा कटोरी जेवढी भरली आपण तेवढी इथे मार्किंग करून घेतलं. हे पहा इथे मार्किंग आहे आणि 2 इंच पुढच्या बाजूला ते वाढून घेतलं. आता ते 2 इंच पुढच्या बाजूला वाढवून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि इथे 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घ्यायची आहे तिथे. हे पहा अशा पद्धतीने. फक्त हे तात्पुरतं मार्किंग केलेलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी की आपली जेवढी कटोरी भरली तेवढं इथे मार्किंग करून घेतलं छोटंसं नॉर्मल, आणि पुढच्या बाजूला हे 2 इंच वाढून घेतलं. आता हे 2 इंच आपण इथे वाढवून घेतलेलं, हे इथूनच घेतलेलं आहे मी 2 इंच. म्हणजे 2 इंच हे पकडलं आपण कटोरीला टक्स देण्यासाठी, त्याच्याच वरती हे 2 इंच वाढवून घेतलेलं आहे. आता इथे असा बॉक्स करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे 2 लिहून ठेवते मी. हे पहा तुम्हाला लक्षात येण्यासाठी इथे 1.5 इंच घेतलेलं आहे आपण. तर इथे काय करायचं आहे, हे 2 इंच घेतलेलं, हे 2 इंच आपण जास्त मार्किंग केलं त्याच्यावरतीच आपण हे 2 इंच घेतलं. एवढं इथे फक्त लक्षात ठेवा. ही कटोरी तयार आहे तेवढे आपण इथे टाकलेलं आहे. आता ते पकडायचं नाही. आता ह्याच्यामध्ये तयार आहे मार्किंग केलं ते पकडायचं नाहीये. आता इथे काय करायचं, हे 2 इंच आपण पुढच्या बाजूला टक्ससाठी घेतलं. इथून इथपर्यंतचं अंतर किती भरते ते बघायचं आहे. 8 भरणार बघा. हे पहा 8 भरत आहे ते आपलं. हे पहा अशा पद्धतीने 8 भरत आहे ते. म्हणजे कटोरी तयार 6 आणि त्यामध्ये प्लस आपण 2 इंच घेतलं. 6 आणि 2 8 अशा पद्धतीने. आता त्याचा आपल्याला मध्ये टाकायचा आहे. हे पहा 8चा मध्ये 4 येतो बघा. आणि नाही लक्षात आलं तर हे पहा हे टोक 8 वरती ठेवून घ्या. हे पहा हे टोक आहे 8 वरती ठेवून घ्या. अशा पद्धतीने बघून घ्या किती येत आहे आपलं 4. म्हणजे ह्या दोन्हीचा मध्ये. आता ह्याचा इथे मध्ये टाकलेला आहे बघू शकता. 4 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे. म्हणजे हे मधलं अंतर आणि हे मधलं अंतर आपलं समान भरलं पाहिजे. तुमच्या इथपर्यंत नक्कीच लक्षात आलेलं असेल. पुन्हा एकदा मी समजावून सांगते मी तुम्हाला. हे पहा
कटोरी जेवढी तयार आहे हे 1.5 इंच त्यामध्ये पकडलं आपण आणि मार्किंग करून घेतलं इथे. जेवढी तयार आहे तेवढी इथे मार्किंग करून घेतलं इथे आणि 2 इंच पुढच्या बाजूला ते वाढवून घेतलेलं आहे. आणि क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढतो त्यासाठी आपण हे खालून 2 इंच इथे वाढवून घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ह्या दोन्हीचा मध्य आपण इथे टाकला, 8चा मध्य 4 टाकला. हे मार्किंग इथे जोडून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे. त्यासाठी मी तुम्हाला 2-3 वेळा तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ह्या दोन्हीचा मध्य 4 काढला, 8चा मध्य 4, त्याच्यावरती हे मार्किंग अशा पद्धतीने लाईन ओढून घेतलेली आहे. तर इथपर्यंत हे मार्किंग आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथून खालच्या बाजूने 3.5 इंचावरती वरच्या बाजूला मार्किंग करायचं आहे. प्रत्येक साईजसाठी केलं तरी सुद्धा चालेल. इथून खाली वरच्या बाजूला 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेते खालून वरच्या साईडला. आणि हे पहा आता इथे काय करायचं, ही लाईन मारलेली हिला जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने हे जोडून घेतलेलं आहे. आता हा गळा आपला वरचा, हा गळा आणि ही लाईन जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा आलं व्यवस्थित, तुमच्या लक्षात पण आलेलं असणार आहे. हे पहा अशा पद्धतीने हे अंतर कुठलं असतं ते पण दाखवते. प्रत्येकीच्या मनात प्रश्न येईल की त्यांनी मग हे 3.5 वरच्या बाजूला कसं काय घेतलं. हे पहा हे 3.5 घेतलेलं आहे. हे पहा हे इथलं अंतर असतं. हे पहा एवढं. इथे क्रॉसपट्टी खालच्या बाजूला जॉईंट असते बघा. हे पहा इथे क्रॉसपट्टी जॉईंट आहे खालच्या बाजूला. इथे पायपिंग आहे बघू शकता. हे पहा इथे पायपिंग आहे, ही क्रॉसपट्टी आहे. ते अंतर इथलं असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला खालून 3.5 प्रत्येक साईजसाठी घेतलं तरी सुद्धा चालेल. तो ब्लाऊज बसायला तिथे व्यवस्थित बसतो बघा. तुम्हाला हे दाखवते पण जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. हे पहा खालच्या बाजूला 1/2 इंच पकडूया आणि ते वरती थोडंसं 1/2 इंच आपण पकडूया. हे पहा इथे मार्किंग आहे बघा, थोडंसं केलेलं मी, म्हणजे 1/2 इंच आतमध्ये गेलेलं आणि हे 1/2 इंच आतमध्ये गेलेलं. आता हे बाहेरचं पकडूया आपण. आता आपण ते मोजून घेऊया. हे पहा हे बाहेरचं आणि हे बाहेरचं मोजून घेऊया. हे पहा बरोबर आपलं 4.5 भरलेलं आहे. पहा इकडेच्या बाजूला वरच्या बाजूला हे इथलं खालचं मी मोजून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपलं ते भरलेलं आहे. म्हणजे हे बरोबर आपण 4.5 घेतलेलं आहे. हे पहा बघू शकता राईट आपलं हे 4.5 भरलेलं आहे. हे अंतर तुम्ही इथून खालून 3.5 घेतलं तरी चालेल प्रत्येक साईजसाठी, म्हणजे तो कटोरी ब्लाऊज बसायला खूप व्यवस्थित बसतो. 3.5 कंपल्सरी घ्या, प्रत्येक साईजमध्ये घ्या तुम्ही 3.5 खालून. इथून वरच्या बाजूला 3.5 घ्या आणि हा गळ्याच्या नंतर इथे अशी लाईन ओढून घ्या. तर इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे, खूप महत्वाचा आहे. जरा जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे सोपं पडेल तुम्हाला. हे इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे, इथून इथपर्यंत. हे असा टेप ठेवा. हे पहा हा कोपरा हे पहा अशा पद्धतीने ठेवा ह्याच्यावरती. आणि इथं पण हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हा टेप अशा पद्धतीने इकडच्या बाजूला फिरवून घ्या. हे पहा इथे कुठे येत आहे ह्याच्या समोरासमोर घ्यायचं आहे. मुंड्याचा आकार दिला ना त्याच्या समोरासमोर येते एक टिक करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा मी पण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. हे पहा असं हे टोक ह्याच्यावरती ठेवा अशा पद्धतीने. इथे असं पकडा, इथून हलू देऊ नका, फक्त इथे हे पहा असं पकडून ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. इथे आता हे 1 इंच तिथून आपल्याला सुरुवात करायची. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने हा आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. तुम्ही काय करा, हे अंतर तुमचं किती पण भरू द्या. गळा तुम्ही मार्किंग करा कुठे येत आहे. थोडासा वरती येईल तुमचा गळा किंवा थोडासा खाली सुद्धा येऊ शकतो. त्या पद्धतीने तुम्ही करायचं. जिथं येईल ना तिथं अशा पद्धतीने टेप घ्या फिरवून, तिथे मार्किंग करा आणि नंतर हे 1 इंच घेतलेलं आहे तिथून अशा पद्धतीने हा आकार देऊ शकता. बघू शकता आपला आकार सुद्धा एकदम परफेक्ट गोल येऊन जातो. हे झालं आपला आता मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. तुमच्या नक्की लक्षात बसणार आहे. आणि कापडावर ठेवताना हे इथे नॉर्मल आणि ह्या बाजूला नॉर्मल, फक्त आपल्याला हे 2च भाग इथे वाढवून घ्यायचे आहेत. फक्त मी कशा पद्धतीने, कारण की नवीन कडून पटकन कंपल्सरी तुम्ही नाही तर ते वाढवून घ्या, कारण की नवीन पद्धत आहे माझी जरा ही, म्हणून मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला शिलाई करताना सुद्धा सांगत जाईल. शिलाई करताना आपण रेग्युलर आपला रोजचा कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिलाई करतो त्याच पद्धतीने फक्त करायचं आहे. हे टक्स फक्त इथले टक्स कसा द्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला शिलाईच्या वेळेस मी ते सांगणार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथून हे पहा व्यवस्थित हे कट करून घ्या. सुरुवातीला मी सांगते हे पहा अशा पद्धतीने. आता हे घ्यायचं नाही आपल्याला, क्रॉसपट्टी आपण इथे सेपरेट काढतो. हे पहा हे कट करून टाकायचं आहे खालच्या बाजूचं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे घ्यायचं नाही आपल्याला, ती क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढतो. आता इथून काय करा, हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्या इथपर्यंत. आपला हा गोल गळा कटोरीचा
हे मार्किंग. आता इथलं कट करून घेऊया आपण. हे पहा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलेलं आहे आपण. आता इथे आपल्याला काय करायचं, हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे. समान आहे का चेक करून घ्यायचं आहे. हे पहा थोडंसं मोठं जास्त होत असतं तिथे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. हे पहा बघू शकता, थोडंसं शिल्लक आहे ते पहा. हे खाल बरोबर अशा पद्धतीने कट करायचं आहे. हे पहा एवढं शिल्लक होतं खालच्या बाजूला, अशा पद्धतीने ते कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपली कटोरी निघालेली आहे बघू शकता. आणि खालच्या बाजूला थोडंसं एक बाजू कधी कधी जॉईन करायला अपुरं पडतं बघा. बऱ्याच वेळा तसं होतं, कधी कधी पुरून जातं, कधी कधी अपुरं पडतं. फक्त एकच बाजू इथे वाढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला मधून जर टक्स टाकायचं असेल तर ही सुद्धा बाजू तुम्हाला अर्धा इंच वाढून घ्यावी लागेल आणि ही सुद्धा बाजू अर्धा इंच. आणि जर टक्स मधला नसेल टाकायचं तुम्हाला तर फक्त एकच बाजू एवढी इथे अर्धा इंच वाढून घ्यायची आहे. ते मी तुम्हाला कापडावरती दाखवणार आहे. हे झालं आपलं कटिंग व्यवस्थित कटोरी ब्लाऊजचं. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. हे पहा पाठीचा भाग आपण काढलेला, हा पुढचा भाग काढलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे पहा इथे इथे ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि किती शिल्लक आहे तिथे मार्किंग करून घ्या. इथे एवढं शिल्लक आहे खालच्या बाजूला. हे पहा मी बघू शकता, परत एकदा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. आणि खालच्या बाजूला किती शिल्लक आहे तिथे मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा इथे अशा पद्धतीचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि ह्याला टक्स कसा द्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिलाईच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता इथे काय करायचं, आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे बघू शकता. हे आपलं किती भरलं, जेवढं शिल्लक आहे 3.25 भरलेलं आहे. किती भरलं आपलं 3.25 भरलेलं आहे. इथे हा पेपर घेतलेला आहे बघू शकता. सुरुवातीला ही घडी पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे इथून इथपर्यंत, जेणेकरून ही क्रॉसपट्टी आपल्याला पूर्ण ब्लाऊजला ही पुरली पाहिजे. हे आहे असंच हे ठेवा. इथे एक मार्किंग करून घ्या. इथे एक मार्किंग करून घेतला. हा पेपर मी बाजूला काढून घेते. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे किती राहिलेलं आहे शिल्लक 3.25 राहिलेलं आहे आपलं. हे पहा बघू शकता इथे राईट आपलं हे 3.25 शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा 3.25. हे पहा बघू शकता हे अशा पद्धतीने पकडलेलं आहे. आपलं 3.25 शिल्लक आहे. तेच 3.25 वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे वरच्या बाजूला. आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये लागणार आहे. थोडंसं अर्धा इंच आपल्याला वरच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे. हे पहा इथे इथे अर्धा इंच वरच्या बाजूला म्हणजे शिलाईसाठी लागणार आहे. तुमच्या लक्षात नक्की आलेलं असेल. हे पहा हे आपलं किती राहिलं 3.25. मग इथे मी 3.25 वरती एक मार्किंग करून घेतलं सुरुवातीला. आणि वरच्या बाजूला किती घेतलं आपण अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे. आता हे किती भरलं आपलं 3.25 भरलेलं आहे. 3.25 भरलेलं आहे. तर 3.25 वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा 3.25 वरती हे पहा अशा पद्धतीने. इथे आपण घडीचं मार्किंग केलं, तिथे पण 3.25 वरती मार्किंग करून घ्या सुरुवातीला अशा पद्धतीने. एक लाईन ओढून घेते. इकडं पण मी एक लाईन ओढून घेते, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. आपण सुरुवातीला काय केलं, हे 3.25 आहे तेवढं इथलं 3.25 घेतलेलं आहे. आणि वरच्या बाजूला अर्धा इंच वाढून घेतलं. जेवढं अंतर भरलं ते पूर्ण मार्किंग करून घेतलं सर्वात आधी. आता इथे काय करायचं आहे, पुढच्या बाजूला थोडंसं म्हणजे क्रॉसपट्टीच्या वरच्या बाजूला पुढची बाजू असते गळ्याकडची बाजू, तिथे आपण वरती परत अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा इथे थोडंसं वरती अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा एक लाईन मारून घेते. हुकलूक पट्टीच्या बाजूला थोडंसं उंच भाग असतो बघा, तिथे हे लक्षात आलेलंच असेल इथपर्यंत. हे तयार झालं आपलं. हे तयार झालं. अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये लागणार आहे. ते मी पूर्ण ही शिलाई सहित पकडलेलं आहे. खालची बाजू ही पूर्ण आणि वरच्या बाजूला अर्धा इंच हे वाढून घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. इथे 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. आणि हे पहा अशा पद्धतीने झाली आपली ही क्रॉसपट्टी तयार. अशीच काढा ही क्रॉसपट्टी, बरोबर परफेक्ट ब्लाऊजला ते होऊन जाते. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. ब्लाऊजच्या कापडावर कशा पद्धतीने ठेवायचे आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. हे पहा अशा पद्धतीने ही कट करून घेतलेली आहे. आता हे मी तुम्हाला ह्याच्यावरती ठेवून सुद्धा दाखवते क्रॉसपट्टी. हे पहा हा भाग मी अशा पद्धतीने ठेवून घेते इकडच्या बाजूला. हे पहा इकडपर्यंत आले तिथपर्यंत आलेली आहे आपली. आता बघू शकता हे क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ठेवून घेते मी. हे पहा बघू शकता असं मी. हे पहा वरच्या बाजूला बरोबर आपलं हे शिलाईला राहत आहे. हे पहा वरच्या बाजूला
अर्धा इंच बरोबर मग आपली ती तयार होऊन जाते. हे पहा अशा पद्धतीने ती जॉईन होते. वरच्या बाजूला इकडे बरोबर हे गळ्याच्याकडच्या बाजूला ती बरोबर तयार होऊन जाते. आता आपल्याला इथे बाही काढायची राहिलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने हा पेपरवरती दाखवते मी तुम्हाला बाही. हे पहा अशाच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा बाहीचं सुद्धा. अशा पद्धतीने पेपरची मी घडी घातलेली आहे. बंद बाजू आहे ती मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. डायरेक्टली तुम्ही कापडावरती टाकले तरी सुद्धा चालेल किंवा पेपर कटिंग करून ठेवा, तुम्हाला सोपं पडेल. हा मी पाठीचा भाग घेतलेला आहे. बाही कधी जोडतो आपण? शोल्डर जोडल्याच्या नंतर. शोल्डर ज्यावेळेस जोडतो आपण त्यावेळेस बाही जोडतो. इथे लक्षात ठेवा. अर्धा इंच वरच्या बाजूला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. हे पहा हे बरोबर अर्धा इंच आहे आपलं. आता इथून हे गोल राऊंडमध्ये मोजून घ्यायचं आहे. पूर्ण राऊंड हा बाही जेणेकरून आपल्याला कमी पडायला नको तिथे. तुम्ही असं पेपर कटिंग करून ठेवा. जर तुम्हाला ब्लाऊज पीसावरती अपुरा पडला ब्लाऊज पीस तर हे पेपर कटिंग ठेवून जेवढा अपुरा पडलेला आहे तिथे तुम्ही जॉईंट सुद्धा देऊ शकता. पेपर कटिंग करून ठेवा म्हणजे ते तुम्हाला सोपं पडेल. जिथे जॉईंट येईल पुढच्या बाजूला कापडाला तिथे तुम्ही जॉईंट सुद्धा देऊ शकता. मी सुद्धा त्याच पद्धतीने करते. प्रत्येक ब्लाऊजचं असं पेपर कटिंग कधी कधी करून ठेवत असते, वेळ भेटेल तसा. कधी कधी मला तर खूप वेळ नसतो तर मी पाठीचा भाग शक्यतो कापडावरच काढत असते. नाहीतर ते ब्लाऊज मोजून घेऊन मग ती घडी मी टाकत असते. ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे पहा आता हे आपल्याला मोजून इथून मोजून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला हे सोडायचं आहे. वरच्या बाजूला आपण बाही कधी जोडतो? शोल्डर जॉईन केल्याच्या नंतर. आता इथून खालच्या बाजूला हा राऊंड मोजून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा इथे टेप ठेवलेला आहे मी खालच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने 11:15 भरत आहे बघू शकता इथे. हे पहा परत एकदा मी मोजून दाखवते तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने इथे आपलं किती सुद्धा भरू द्या. राऊंड मोजून घ्या तुम्ही अशा पद्धतीने. हे पहा 11:15 राईट भरलेलं आहे माझं. आता इथे घडी सुद्धा मी 11:15चीच घेणार आहे. जेवढं भरलं 11:15 तेवढंच मी इथे घेणार आहे. इथे 11:15 वरती मार्किंग करून घेते. इथे बघू शकता हे पहा 11:15 घेतलेला आहे. इकडून बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 11:15 घेतलेला आहे. हे पहा इथे मार्किंग करून घेते. थोडंसं मोठं करते जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. एक लाईन मारून घेते. हे पहा असा पेपर घेतलेला आहे. अशी मी घडी किती येत आहे ते मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं? अशी उंची टाकायची आहे. ही मोठी बाही आहे. तुमची सुद्धा अशाच पद्धतीने मोजून घ्या आणि त्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. अस्तरची बाही आहे ही. अशा पद्धतीने पकडा व्यवस्थित. तुमच्या लक्षात आलेलं आहे का मी काय केलं? पूर्ण राऊंड मोजून अशा पद्धतीची 11:15 येत आहे. ते 11:15 वरती घडी टाकली सुरुवातीला. आता इथे आपल्याला उंची टाकायची आहे. बाहीची किती आहे? नवीनच्याही पटकन लक्षात येत नाही. हे पहा अशा पद्धतीने बाही मोजून घ्या. 9 तयार आहे. तुमची इथे छोटी सुद्धा असू शकते. कोणाची 4.5 असेल त्यांनी 1 इंच वाढून घ्या. 5.5 असेल त्यांनी सुद्धा इथे 1 इंच वाढून घ्यायचं आहे. कोणाची 3.5 सुद्धा तयार असते त्यांनी 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका. तर इथे माझी किती तयार आहे? 9 तयार आहे. तर मी इथे 10 टाकणार आहे. 10 वरती मार्किंग करून घेते म्हणजे आपल्याला ब्लाऊजची बाहीची उंची जेवढी आहे त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. 9 तयार आहे तर मी इथे 10 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे 10 वरती मार्किंग करून घेते. वरच्या बाजूला इकडे पण पुढे 10 वरती एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे आणि एक लाईन मारून घेते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा 10 वरती उंची मी 10 टाकलेली आहे. अशी घडी टाकलेली आहे. 1 इंच 9 तयार आहे तर मी ते 10 टाकलेले आहे. तुम्ही सुद्धा जेवढी तयार आहे त्यामध्ये 1 इंच वाढवायला विसरू नका. खालच्या बाजूला अर्धा इंच जातं आणि वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागतं. त्यासाठी 1 इंच वाढून घ्यायचं आहे इथे. आता इथे काय करायचं आहे? हे पहा ही ओपन बाजू आहे. वरच्या बाजूने इथे खालच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे. ते प्रत्येक बाहीसाठी मी घेत असते. बऱ्याच मैत्रिणींना माझ्या माहीत सुद्धा आहे. 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून ही ओपन बाजू आहे. इथून इथे 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आणि इकडच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा ते मुंड्यासाठी असतं कारण की मुंडा आपला बऱ्याच वेळा तिथे मागे पुढे होतो. हे पहा इथे 1.5 इंच आतल्या बाजूला. वरून मी किती घेतलं? 2.5 घेतलेला आहे. इथे मी 1.5 घेतलेला आहे. आता इथे ही बंद बाजू आहे. इथे मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे इथपर्यंत तुमच्या नक्की लक्षात आलेलं असेल. आता खालच्या बाजूला आपल्याला दंडगेर टाकायचा आहे. हे पहा कुठल्याही साईडची बाही तुम्ही इथे घेऊ शकता. हे पहा अशी बाही डायरेक्टली ठेवून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने इथे दंडगेर आहे बघू शकता. इथे पहिली शिलाईची टिप. अशा पद्धतीचं मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. काही प्रॉब्लेम येत नाही. किंवा असं तुम्ही दंडगेर मोजून घ्या किती येत आहे तेवढा. 6 दंडगेर आहे इथे. 6 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने तुमचा इथे किती पण दंडघेर असू द्यात तुम्ही त्या पद्धतीने करायचं आहे. 5.5 असू द्यात, तुमचा 5.25 सुद्धा असू द्यात, किती पण दंडघेर असू द्यात तुमचा, त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. 6.25 असू द्यात, 6.5 असला तरी चालेल, तेवढं त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथून इथे जेवढे आपण फिटिंग मार्जिन जास्त घेतलं 2 इंच, तिथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. डार्क करत आहे जरा थोडंसं, म्हणजे तुमच्यात जेणेकरून ते लक्षात येईल. एवढं तुमचं इथपर्यंत लक्षात आलेलंच असेल. थोडंसं मोठं माप आहे, त्याच्यामुळे बाहीची घडी सुद्धा आपण इथे मोठी टाकलेली आहे. असं पेपर कटिंग करून ठेवा. जर जॉईंट आला अस्तरवरती ठेवून अशा पद्धतीने ठेवा. मग तुम्ही जॉईंट आला तर अस्तरला आपण जॉईंट देऊ शकतो, पण ही बाही अशा पद्धतीने कट करून ठेवा. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे, खूप महत्त्वाचा असतो. हे पहा, हे 1 इंच घेतलेलं आहे, हे आपण मार्किंग आहे बघा इथे. इथून इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा. सर्वात आधी वरचा आकार देऊया, तो पाठीच्या भागाचा असतो. नंतर आपण खालच्या बाजूचा असतो, तो पुढच्या बाजूचा असतो. इथून सुरुवात करायची आहे 1 इंचापासून. थोडंसं उंच घ्यायचं आहे इथे, हे पहा अशा पद्धतीने. मग थोडंसं खाली घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने. मग इकडे घ्यायचं आहे अशा पद्धतीने. थोडंसं इथून उंच घ्या नॉर्मल फक्त, नंतर थोडासा खाली खाली घेत, हे पहा अशा पद्धतीने. मग इकडच्या बाजूला इथपर्यंत द्यायचं आहे. आता खालच्या बाजूचा आकार आपण देऊया. हे पहा, इथून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हलक्या हाताने आकार द्यायचा आहे, वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हा परफेक्ट बाहीचा आकार झालेला आहे, बघू शकता. हे पहा, थोडासा उंच घ्या, थोडासा घसरगुंडीसारखा खाली नॉर्मल अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आणि हा आकार हे पहा अशा पद्धतीने थोडासा वरती 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 घेत घेत कमी कमी करत इकडच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हा झाला आपण परफेक्ट बाहीचा आकार, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. मधलं अंतर सुद्धा तुम्ही बघू शकता. हे पहा, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने राहिलेलं आहे मधलं अंतर सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपला हा बाहीचा आकार तयार झालेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा, तुम्हाला कुठेही आणि बाही जोडायला सुद्धा परफेक्टही पुरणार आहे. हे पहा, आता इथून हे कट करा. सुरुवातीला 2 पदर धरून हे कट करा. हे पहा अशा पद्धतीने हा वरचा आधी कट करून घ्या. मध्यावरती इथे एक कट मारत जा अशा पद्धतीने, जेणेकरून बाही जोडताना आपण तिथून जोडतो. एक बाजू बाजूला काढून घेते मी. पुढची बाजू आहे ना, हे पहा असं मार्किंग करून ठेवत जा. पुढच्या बाजूला जोडताना बराच वेळा प्रॉब्लेम होतो. आता हे पहा, हे मार्किंगच्या पुढून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे 1 इंचापर्यंत आपल्याला हे कट करायचं आहे. अशा पद्धतीने हा आपला बघू शकता बाहीचा आकार सुद्धा एकदम आपला परफेक्ट आलेला आहे. हे पहा, इथपर्यंतच मी हे कट करून घेतलेलं आहे. ही लाईन आहे ना आपली तिथपर्यंत, हे इथपर्यंत खालचा आकार इथपर्यंत हा कट करून घेतलेला आहे. आता मी ही बाही तुम्हाला ठेवून दाखवते. हे पहा, तिथे बाही कधी जोडतो आपण, शोल्डर जॉईन केल्याच्या नंतर. इथे पण मध्ये मार्किंग आहे बघा. हे पहा, मार्किंग करून घेते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. हे पहा, इथे मार्किंग आहे बघा. शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. हे पहा, याच्यावरती मी ठेवून घेते अशा पद्धतीने. पाठीची बाजू ठेवूया आपण. पाठीची बाजू आहे ही, पाठीची बाजू आहे ना, पाठीच्या बाजूलाच घेऊया. पहा, इथे मार्किंग करून घेते. हे पहा, बघू शकता. इथे मी ही पुढची बाजू आहे मार्किंग केलेलं आहे, आणि ही पाठीची बाजू आहे त्याला काही मार्किंग केलेलं नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घेते. इथे शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो. इथे लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने इथे ठेवलेलं आहे मी, मध्यावरती बरोबर मध्ये ठेवलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने एक गोल राऊंडमध्ये मी घेते. हे पहा, बरोबर आपली पुरलेली आहे. शिल्लक राहू द्यात, राहिली तरी काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त बाही परफेक्ट आपली पुरली पाहिजे. हे पहा, मी परत एकदा तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. गोल राऊंडमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने. कपडा असल्यावरती सोपं जातं, पण हे पेपर असल्यावरती थोडंसं हे होतं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं आपलं नॉर्मल शिल्लक आहे, बघू शकता. हे पहा, इथे एवढं शिल्लक राहिली तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम येत नाही. पण बाही तुमची कमी पडली तर खूप प्रॉब्लेम होतो. मग अशा पद्धतीने बाहीचं कटिंग करून ठेवा. परफेक्ट तुम्हाला काढून दिलेलं आहे मी. हे पहा, हे मी अस्तर घेतलेलं आहे, ही बंद बाजू आहे. हे पहा, अशा पद्धतीने ह्याची मी घडी करून घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला, हा पाठीचा भाग आपण कटिंग केलेला असंच आहे, असंच हा आखून आपल्याला कट करायचा आहे. हे पहा, आहे असाच ठेवायचा आहे.
आता हे पूर्ण आपल्याला आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पूर्ण मी कडेला इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे गळा रुंदीचं मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या, इथे जिथे आपला गळा येत आहे तिथपर्यंत हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जशा पद्धतीने हे मार्किंग आहे ना तेच मार्किंग आपल्याला इकडच्या बाजूला सुद्धा हे करून घ्या. फक्त इथे मार्किंग करून घ्या. आपला गळा खालून किती येत आहे ते अशा पद्धतीचं मार्किंग इथे करून ठेवायचं आहे. इथे गळा रुंदीचं मार्किंग आहे, बघू शकता. हे पहा, हे अशा पद्धतीचं मी आखून घेतलेलं आहे. आता हे आहे असंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा, हे मी कट करून घेतलेलं आहे. पाठीचा भाग फिटिंग सुद्धा आहे. अशी मार्किंग वाटलं तर आतल्या बाजूला करून घ्या, जेणेकरून तुमच्या ते लक्षात सुद्धा येईल. आता आपल्याला हे पेपर कटिंग आपल्याला कट करून ह्याच्यावरती ठेवून आखून घ्यायचं आहे सर्वात आधी. हे पहा, हा कपडा नेहमी काय करायचं तुम्ही चेक करत जा. वरती खाली एका दिवस काय होतं कमी जास्त सुद्धा असतं, चेक करून घ्या. आता हा आपला समान आहे. हे पहा, कटोरी जॉईन करतो हा भाग आहे हा. हे पहा, अशा पद्धतीने मी ठेवून घेते. हे पहा, मी असा ठेवलेला आहे. इथे माझं समान आहे. फक्त हा व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवा, असा तिरकस ठेवू नका. हे पहा, अशा पद्धतीने ठेवू नका, असा बरोबर असा ठेवा किंवा असा ठेवा. आता इथे जागा आहे त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हा ठेवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने फक्त व्यवस्थित अशा पद्धतीने हा ठेवा, सरळ मार्किंग. आता याच्यावरती आपल्याला करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता आहे असंच हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे पूर्ण. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा बघू शकता, इथे थोडंसं वाढवून घ्यायचं आहे नॉर्मल फक्त. हे पहा, इथे सुद्धा एकदम थोडंसं अर्धा इंचापेक्षा कमी वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. कंपल्सरी वाढवून घ्यायचं आहे ते. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना पण मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा, हे मी आता बाजूला काढून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे. एवढंच फक्त हे अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. हे पहा, इथे सुद्धा काय करायचं आहे, हे पहा बघू शकता, अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचं आहे. एकदम नॉर्मल आहे असंच मग इकडे हा आकार द्यायचा आहे. इथे सुद्धा आहे असं थोडंसं फक्त एवढं नॉर्मल घ्यायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे. ते आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे थोडंसं. हे अशा पद्धतीने, कारण की हा मी कटिंग सांगितलेलं आहे थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे मी इथं तुम्हाला समजावून सांगत आहे की थोडं थोडं वाढवून घ्या, आपल्याला ते शिलाईसाठी लागणार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेलं आहे. उगा नॉर्मल थोडं थोडं इथे फक्त दोन्ही बाजूंना हे वाढून घ्यायचं आहे. एवढं फक्त इथे विसरू नका, प्रत्येक साईजसाठी आहे हे थोडं थोडं वाढून घ्या, जेणेकरून ते शिलाई केल्याच्या नंतर बरोबर ते तयार होऊन जातं. आता इथे आपल्याला कटोरी ठेवून कट करायची आहे. आता इथे मी सांगणार आहे तुम्हाला. हे पहा, जर तुम्ही अशा पद्धतीची साधी जर काढत असाल, मध्ये तुम्ही टक्स नसाल देत, तर फक्त एकच बाजू ही वरून येणारी फक्त एकच बाजू एवढी इथपर्यंत फक्त अर्धा इंच नॉर्मल वाढून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही मधून जर टक्स टाकत असाल, इथे मध्ये एक 2 पीस सारखा दिसणारा टक्स असतो बघा, तो टाकत असाल तर फक्त ही बाजू आणि ही बाजू फक्त दोनच वाढून घ्यायची आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने अर्धा इंच खालच्या बाजूला सोडायला विसरू नका. कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळा ह्या भागाला जोडायला कपड्यावरती असं आपल्याला दिसतं, पण कापडावरती जोडताना कधी कधी हा भाग कमी पडतो. ते आपल्या पटकन लक्षात येत नाही कशामुळे ते आपलं चुकलं की काय. त्यासाठी काय करा, वाढून घ्या आणि जर शिल्लक राहिलं थोडंसं तेवढंच ते कट करून टाका. आता इथे हे पहा, अशा पद्धतीने ठेवायचं आहे. अर्धा इंच खालच्या बाजूला सोडून वरती ठेवला आहे मी. हे पहा, इथे अर्धा इंच बरोबर ठेवलेला आहे मी आणि मग वरती ठेवलेला आहे. आता आहे असाच हा मी आखून घेते. हे पहा, हे अर्धा इंच पकडलं तिथपर्यंत हा आकार देते मी. हे पहा, अशा पद्धतीने. इथे सुद्धा वरच्या बाजूला हा गोल घेते. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, फक्त एवढंच खालचं. जर तुम्हाला अशा पद्धतीची हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. मधून टक्स नाही बघा ह्याला. आणि तुम्हाला टक्स हवा असेल तर काय करायचं आहे तुम्ही, हे अशा पद्धतीने ही बाजू आपण कशी अर्धा इंच वाढवली त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू वाढवून घ्यायची आहे. मग हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला ही मग अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे.
दोन्ही पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे इथे. जर तुम्हाला साधा शिवायचा असेल तर मधून टक्स टाकायचा नसेल तर फक्त एकच बाजू इथली वाढवायची आहे, एवढीच फक्त अर्धा इंच. आणि जर तुम्हाला मधून जर टक्स टाकायचा असेल तर ही बाजू सुद्धा अर्धा इंच वाढून घ्या. एवढंच फक्त करायचं आहे. म्हणजे ही अर्धा इंच होईल आणि ही अर्धा इंच, दोन्ही सुद्धा होईल. आणि मधून जर तुम्हाला टक्स टाकायचा नसेल तर फक्त एकच बाजू इथे वाढवून घ्यायची आहे. आणि दोन्ही टाकायचं असेल तर फक्त दोन्हीला पण इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच अशा पद्धतीने तुम्ही वाढवून घ्या. जेणेकरून आपला मधून टक्स देतो ना तिथे आपलं थोडं शिवणकामामध्ये जातं. मग ती कटोरी आपली पुरत नाही जॉईन करायला. इथून मधून टक्स दिल्याच्या नंतर ती जॉईन करायला आपल्याला पुरत नाही, त्यासाठी ही वाढून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 पीस कटोरी म्हणजे मधून टक्स देणार आहे, त्यासाठी मी हे ही सुद्धा बाजू वाढून घेतलेली आहे तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे. आणि ही सुद्धा नसेल द्यायचा तर फक्त एकच बाजू वाढवून घ्यायची आहे. आणि ह्याला टक्स कसा द्यायचा आहे ते शिलाईच्या वेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे व्यवस्थित आपण कट करून घेऊया आधी. हे अशा पद्धतीने हे आहे असंच हे कट करून घेतलेलं आहे मी. हे पण घेते मी कट करून. हे अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती ठेवून मी व्यवस्थित करून घेते. हे बरोबर आहे, उगं नॉर्मल किंचित आहे खालच्या बाजूला. हे अशा पद्धतीने ते बाजूला काढून घेते मी. आता ही माझी कटोरी एकदम एकसारखी झालेली आहे. आता इथे बघू शकता तुम्ही. हे जॉईन करायला सुद्धा टक्स दिल्याच्या नंतर बरोबर पुरणार आहे. हे अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे. अर्धा इंच वरती गेलं ना इथे जॉईन करण्यामध्ये ती बरोबर पुरून जाते. अशा पद्धतीने ही जॉईन होते. आता आपल्याला बाही कट करायची. हे डबल अशाच पद्धतीने मी घेतलेलं आहे. इकडच्या बाजूला मी ठेवते. हा शिल्लक आहे माझा कपडा. चेक करून घेत जा खालची बाजू व्यवस्थित आहे का. आता बघू शकता. अशा पद्धतीने मी ठेवते याच्यावरती. फक्त चेक करून घ्यायचं आहे कपडा आपला व्यवस्थित आहे का. अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे मी. आता इथे पूर्ण हे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आणि डायरेक्ट कापडावरती काढायला जमत असेल तर डायरेक्ट कापडावरती काढू शकता, पण ही मोठी साईज असल्यामुळे शक्यतो तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा. हे मी कट करून घेते. हे मार्किंग आहे ना आहे असंच हे मी कट करून घेते. ह्याच्यावरती ठेवून घेते अशा पद्धतीने. बघू शकता. अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी. अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी. आता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. असा कट मारून ठेवा. बाही जॉईन करताना आपण तिथूनच जॉईन करतो. इथे टिक करून ठेवा. ही खोलगट बाजू आहे ती पुढच्या बाजूला येते. इथे लक्षात ठेवा. इथे पण एक मार्किंग करून ठेवा. इथे पण एक करा आणि इथे एक करा. ही पुढची बाजू आहे. अस्तरची बाही असेल तर काय होतं, एकाच बाजूला करू नका तुम्ही, आतल्या बाजूला ते पलटी होऊन जातं. मग पटकन कुठल्या बाजूला केलेलं आहे मार्किंग ते आपल्या लक्षात राहत नाही. त्यासाठी चारी पण बाजूंना ह्या मार्किंग करा. ह्या बाजूला केलेलं नाही मार्किंग. ही पाठीच्या भागाला जॉईन होतं. ही उंच बाजू आहे त्याला केलेलं नाहीये. फक्त पुढच्या ही चारही पदर आहेत. पुढच्या ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, एवढंच फक्त इथे मार्किंग करून ठेवा. आता इथे क्रॉसपट्टी काढायची आहे. हा कपडा घेतलेला आहे. ही बंद बाजूच आहे. अशा पद्धतीने ह्याच्यावरती मी ठेवून घेते. असं मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला आधी. अशा आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. पण बाजूला काढून घेते. असं हे कट करून घ्यायचं आहे. आणि हुक आणि लूक पट्टी काढताना 2.5 इंचाची काढा, किंवा हे गळ्याची बाजूची निघते पाठीच्या भागाची ती काढली तरी सुद्धा चालेल. फक्त 2.5 इंचाची काढायला विसरू नका. ते व्यवस्थित एकदम परफेक्ट असते. बघू शकता. हा ब्लाऊज पीस आहे. हे बाहीला येणार आहे. इकडची बाजू घेते मी. पाठीचा भाग सर्वात आधी आपण काढून घेऊया. ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवलेलं आहे मी डबल. ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. आता काय करायचं हे आहे असंच हे कट करून घ्यायचं आहे. थोडंसं जास्तीचं मार्जिन ठेवा. एवढं तरी मार्जिन ठेवा जास्तीचं. बाहेरून मग हे कट करून घ्या अशा पद्धतीने. आणि नंतर शिलाई झाल्याच्या नंतर ते कट केलं तरी सुद्धा चालतं. आधीच एकदम काटोकाट कट करू नका. थोडंसं अंतर ठेवूनच ते कट करा. इथे मी कटोरीचा हा भाग ठेवून घेते. अशा पद्धतीने ठेवलेला आहे. थोडासा क्रॉसमध्ये ठेवते इथं नॉर्मल. अशा पद्धतीने चेक करत जा. फक्त कमी जास्त कधी कधी असतं.
पहा इथे बघू शकता कपडा हा एकसारखाच आहे, डिझाईन सुद्धा ह्याची सारखीच आहे. हे पहा अशा पद्धतीने मी हा इथे ठेवून घेते. मी आहे असंच हा कट करून घेते, किंवा तुम्ही मार्किंग करून घेतले तरी चालेल. हे पहा थोडं थोडं जास्त बाहेरून हे कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने जॉईन झाल्याच्या नंतर ते कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे मी. आता इथे आपल्याला बाही काढायची आहे. हे पहा अशा पद्धतीची घडी करून घेतलेली आहे मी, एकावरती ठेवून घेतलेलं आहे. आता इथे बाही आपली बसत नाही बघा. हे पहा दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने आता इकडे कडेला आपल्याला जॉईंट द्यावे लागणार आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे मी हे पहा डिझाईन सुद्धा माझी बरोबर ही मध्यभागी आली पाहिजे. इथे साईडला प्लेन कपड्याची ह्याच कापडाची इथे जॉईन दिलं तरी चालेल, इकडच्या बाजूला, ह्या बाजूला, इकडच्या पुढच्या बाजूला. फक्त ही डिझाईन मध्यभागी आली पाहिजे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घ्या. तुमच्याकडे असा कपडा असेल तर हे अशा पद्धतीने हे पाहिजे मी कट करून घेतलेला आहे. हे मधून पण मी कट करून घेते. अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता बघू शकता इथे ह्या बाजूला सुद्धा जॉईंट द्यावा लागेल आणि ह्या बाजूला सुद्धा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. फक्त ही डिझाईन ना तुम्ही फक्त मध्यभागी घेत जा. जॉईंट काय दिल्याच्या नंतर तो खालच्या बाजूलाच जातो. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे. हे पहा असं आहे, असंच हे घेतलेलं आहे. हे पहा मी अशा पद्धतीची घडी करून घेते. हे पहा इकडून मी घडी टाकते ह्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीची मी घडी करून घेतलेली आहे. हे पहा ही उंच बाजू आहे, अशा पद्धतीने मी ठेवून घेते ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने हा डबल कपडा आहे बघू शकता. मी पुन्हा एकदा दाखवते. हे पहा अशा पद्धतीचा हा कपडा घेतला, अशा पद्धतीने मी घडी करून घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि ही क्रॉसपट्टी कटिंग केलेली ह्याच्यावरती ठेवून घेतली. हे पहा अशा पद्धतीने एकदम बरोबर व्यवस्थित ठेवायची आहे अशा पद्धतीने. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने हे पहा ह्या दोन्ही बाजूंच्या 2 क्रॉसपट्ट्या निघून गेलेल्या आहेत. मधून कट करायची राहिलेली आहे, ती मधून मी कट करून घेते दोन्ही बाजूंच्या 2. एक ह्या बाजूची हे पहा अशा पद्धतीने ही आतल्या बाजूला जाणार आहे. हे पहा अशी पद्धत ही ह्या बाजूची आणि ही ह्या बाजूची. हे पहा अशा पद्धतीने बरोबर त्या आतल्या बाजूला ते जॉईन होऊन जातात. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी फक्त अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे, कारण की ही शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर वरती अर्धा इंच जातं. मग ती बरोबर आपली खालच्या बाजूला काही शिलाई नसते, त्याच्यामुळे ती बरोबर पुरून जाते. आता हा एवढा कपडा राहिलेला आहे बघू शकता इथे. आता इथे जॉईंटला ह्याला सुद्धा जॉईंट द्यावा लागणार आहे आणि ह्याला सुद्धा इकडच्या बाजूला पण खालच्या बाजूला जॉईंट द्यावा लागणार आहे आणि ह्याला सुद्धा जॉईंट द्यावा लागणार आहे. बरोबर ते उंचीचे काढायचे आहेत आपल्याला आणि बरोबर ते जॉईंट करून घ्यायचे आहेत. जरी अशा पद्धतीचं तुमच्याकडून झालं कधी तर जॉईंट द्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि दापटीप मारून घ्या जॉईंट दिल्याच्या नंतर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे आणि अस्तरवरती ठेवून सुद्धा पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे. ह्याचा शिलाईचा सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे, ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. मी शिलाईचं सुद्धा तुम्हाला तिथे व्यवस्थित सांगणार आहे आणि कटोरीला टक्स कसा द्यायचा आहे या साईजमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे.